सोडू नका, पण करत असताना संसारात राहून परपंचात राहून काबाड कष्ट करून घर कामामध्ये काम काही म्हणा राम राम, कामात सुद्धा त्या भगवंताचं नामचिंतन करा. कारण पुण्या संतांनी आता पण सांगितलं नाही काम सोडा परमार्थ करा, काम सोडा पंढरपूरची वारी करा, काम सोडा देवळात जाऊन बसा असं नाही सांगितलं. तर कामामध्ये काम काही म्हणा राम राम, कामात राहून त्या भगवंताला पा. कारण सावतोबाराने काय केलं, सावतामध्ये केला मळा. कारण लसीन मिरची कोथिंबिरी अवघी वाफली पंढरी. देवा तुझा मी सोनार, तुझ्या नामाचा व्यवहार. पाठनाथ संतांनी काम करता 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 त्या भगवंताचं भजनही केलं आणि परपंच सुद्धा आनंदात केला. म्हणून तुम्ही आम्ही परपंचही करायचा आणि परपंच करता करता भगवंताचं नामस्मरण करायचं. अंधश्रद्धेला बळी पडू नका. कारण कोणाही साधूवर कोणाही संतावर कोणत्याही माणसावर विश्वास ठेवण्याच्या आधी तो माणूस पात्रतेचा आहे का, की आपण ज्या माणसाच्या पायावर नतमस्तक होईल त्याची पात्रता आहे काय ते आधी पाहून घेत राहा. आता आसमान गिराय भागो, आसमान गिराय भागो असं करू नका. कारण तुम्ही ज्ञात्या जाणत्या कळत्या सुज्ञ लोक आहात. ज्ञानोबारायाची ज्ञानश्री वाचा, तुकोबारायाचा गाथा वाचा आणि तुकोबारायाच्या गाथा ज्ञानोबारायाच्या ज्ञानश्रीमध्ये संतांचे काही लक्षण सांगितले ते संत जे प्रदान करा. आणि कोण्या संतांनी अंधश्रद्धेला थारा दिला नाही. पण तुम्ही सुद्धा त्या भगवंतावर विश्वास ठेवून सर्व काम करता. हरी बोला घेता, हरी बोला देता किंवा हरी बोला कांदेता, हरी बोला भांडेता. परपंच सोडून परमार्थ करा असं काही नाही. पण परपंच करत असताना आपला परपंच सुंदर झाला पाहिजे आणि परपंचही झाला पाहिजे आणि परमार्थ सुद्धा झाला पाहिजे याची जबाबदारी घ्या. म्हणजे ज्याच्या गळ्यात माळ नाही ना त्याने गळ्यात तुळशीची माळ परिधान करा आणि परिधान करून आपलं जीवन सार्थक बनवा. मग कोणाकोणाच्या गळ्यामध्ये माळी हातरी करा. नाही